नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। भंडारा जिला मध्यवर्ती बैंक चुनाव में महायुति ने शानदार जीत दर्ज की है। सुनील फुंडे के नेतृत्व वाले पैनल के 11 उम्मीदवार विजयी हुए हैं, लेकिन इस जीत की पृष्ठभूमि पर विवाद के बादल गहराने लगे हैं। विधायक नरेंद्र भोंडेकर के समर्थकों ने प्रेस कॉन्फ्रेंस कर महायुति के ही कुछ घटक दलों पर विश्वासघात और पीठ में छुरा घोंपने का गंभीर आरोप लगाया है। इस आरोप के जवाब में सुनील फुंडे ने कहा, त्रिदेव महायुति के वरिष्ठ नेता थे, हमारे बीच हमेशा सकारात्मक संवाद होता था। इस बार एक नया चेहरा मैदान में उतरा और थोड़े मतों से हार हुई। इस कारण उत्पन्न भ्रम जल्द ही दूर हो जाएगा। इस पूरे घटनाक्रम से महायुति के भीतर आंतरिक मतभेद और दरारें उजागर होती नजर आ रही हैं। महायुतीतील घटक पक्षांनी आमच्या पाठीत खंजीर उपसला आणि घात केला। त्या घटक पक्षातील नेते आणि त्यांचे पदाधिकारी यांनी या पद्धतीने महायुतीचा धर्म पाळायला पाहिजे होता। त्यांनी न पाळता उघडपणे आमचे उमेदवार कसे पडतील याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले। त्यामुळे आज मी आपल्या माध्यमातून जाहीरपणे सांगू इच्छितो की स्थानिक पातळीवर आता ज्या कोणत्याही निवडणुका होतील त्यामध्ये शिवसेना पक्ष शिवसेना पक्षाकडनं त्या महायुतीतील घटक पक्षाने कोणतीही अपेक्षा करू नये आणि आम्ही पण त्यांच्याकडून अपेक्षा करणार नाही। आणि ज्या पदाधिकारी आणि नेत्यांनी आमच्यासोबत घात केला, आमचा विश्वासघात केला, त्यांचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत आणि लवकरच आम्ही ते जाहीर सुद्धा करणार आहोत। आणि यासंबंधी भंडारा जिल्हा शिवसेनातर्फे आम्ही ठराव पारित करून माननीय उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना सुद्धा याबाबत अवगत करणार आहोत। आता त्यांना मी विचारपूस केल्यानंतरच आपण आणखी 31 तारखेला सर्व लोक भेटणार आहोत। त्यांच्यासोबत दगाफटका झाला असेल असं त्यांना वाटत असेल, पण त्रिदेव हे या पूर्ण महायुतीमध्ये मोठे नेते होते। त्यांनी आपसात समजरमज का केलं का नाही, त्यांच्यात आपसात बोलणं तर चांगलंच होतं। आणि नवीन रक्ताचा कोणी माणूस उभा राहिला आणि एकाच दोन मतांनी पराभव झाला तर असं त्याला वाटते की माझ्यासोबत दगाफटका झाला। या निवडणुकीमध्ये सहकारात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून चालावं लागते। सहकारणात रक्ताचे नाते वगैरे सर्व बाजूला ठेवून चालावं लागते। आणि कधीतरी कितीतरी उदाहरण आहेत। आता प्रदेशाध्यक्ष माझे बंधू आहेत। प्रदेशाध्यक्ष बंधू असल्यानंतर माझ्या पत्नीचा वोट सेवा सहकारी संस्थेत होता। तिने पक्षाच्या पॅनलचे जे लोक होते त्यांच्याकडे वळती केला। माझ्या साळ्याचा वोट मजूर संस्थेत होता, त्यांनी सुद्धा माझ्या पॅनलकडे दिला। समोर कोण उभा आहे काय त्याचा विचार न करता माजी प्रदेशाध्यक्ष जरी उभे राहिले असते तरी त्यांना माहीत होतं की 5 वोट हे सुनील फुंडेच्या घरचे आहेत आणि हा दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे मला वाटते कदाचित त्यांनी माघार घेतली। तर भोंडेकर साहेबांचा, त्यांचे जे संघटन मंत्री आहेत त्यांचा सुद्धा जे काही त्यांच्या मनात भ्रम निर्माण झाला असेल तो सुद्धा दूर करण्याचा मी प्रयत्न 1-2 दिवसातच करीन आणि त्यांना समजावून सांगेन। यापूर्वी त्यांना समजावून सांगितल्यानंतर आता तरुण रक्त आहे, आमदाराचे तरुण रक्त आहे, त्याचे कार्यकर्ते सडसडते रक्तात आहेत, ते शिवसेनेचा रक्त आहे। त्यामुळे त्यांना समजवण्याचं काम मोठा भाऊ म्हणून त्यांचं करीन अशी तुमच्या समोर या ठिकाणी आशा व्यक्त करतो। आणि मला आमदार महोदय हर खबर की अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस के साथ।